परभणी जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय त्याचबरोबर महायुती आणि सकल धनगर समाजाच्या वतीने माझा सत्कार आयोजित केलेला होता। पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर देखील होते आणि लोकांचा सत्कार एकत्रित ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार रत्नाकर कुटे आणि सगळेच पदाधिकारी उपस्थित होते। या सत्काराच्या प्रसंगी बोलत असताना निश्चित स्वरूपामध्ये बऱ्याच कालखंडानंतर परभणीचा भूमिपुत्र हा जिल्ह्याचा पालकमंत्री झाला। लोकांना मोठ्या अपेक्षा। माझ्या सत्काराला उत्तर देत असताना मला या विधिमंडळाच्या पीठासीन अधिकारी म्हणून जे 19 डिसेंबरला नेमणूक दिलेली आहे, एक मतानं 100 वर्षाच्या विधान परिषदेच्या इतिहासामध्ये एक मतानं सभापती निवडणुकीची प्रक्रिया पार पडलेली आहे। या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या पार पडल्याच्या नंतर निश्चितच लोकांच्या अपेक्षा देखील वाढल्या। मी सांगितलं की मी विधान भवनाचा सर्वोच्च पुजारी आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातले शोषित, वंचित, दलित, पीडित अशा लोकांना आपल्याला स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये लोकशाही मार्गाने संविधानाच्या मार्फत आपल्याला न्याय मिळाला पाहिजे। सभागृह हे पवित्र मंदिर आहे आणि त्याचा मी सर्वोच्च पुजारी आहे। सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाच्या दरम्यान काही चर्चा घडते आणि त्या चर्चेच्या माध्यमातून सर्व सरकारला दिलासा मिळत असतो त्या ठिकाणी। त्यामुळे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही माझ्या समोर आहे आणि निश्चितच यशस्वीरित्या पार पाडण्याची माझी कल्पना। म्हणून अनेक जणांचे हे काही समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहेत आणि सरकारकडून सुटले पाहिजे। त्या संदर्भामध्ये धनगर समाजाचा देखील आरक्षणाचा प्रश्न आहे आणि तो अनेक दिवसापासून चिघळलेला आहे। अनेक दिवसापासून त्याची चर्चा होते, परंतु जेव्हा केव्हा आता चर्चा होईल तेव्हा मी सभागृहामध्ये मला बोलण्यापेक्षा मी सभागृहामध्ये इम्पार्शियल सभापती पदावर बसलेलो असणार आहे आणि त्यामुळं ती चर्चा चांगल्या पद्धतीने घडून यावी आणि घडली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण मी ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल। त्यामुळे समाजाला असं वाटतं की आता हा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, त्याच्यासाठी माझाही हातभार लागेल। माझी भूमिका हेच आहे की आरक्षणाची जी अनेक वर्षाची प्रलंबित मागणी, अनेक जणांनी उपोषण केले, मोर्चे खेळले, आंदोलन केले आणि घटनेमध्ये आहे आणि आम्हाला दिलं पाहिजे आणि हा अतिशय गरीब समाज आहे, भटकंती करतो, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये भटकंती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरकडील वंशज आणि विधानसभा महाराष्ट्रातील विधान परिषदेचे वरिष्ठ सभागृहाचे नवनिर्वाचित सभापती माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांचा आणि महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री नवनिर्वाचित परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे, गंगाखेडचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांचा भव्य नागरी सत्कार परभणी जिल्हा धनगर समाज बांधवाच्या वतीने आज आयोजित केला होता। प्रचंड असा कार्यक्रम सर्व समाज बांधवाच्या वतीने आपण सर्वांनी पाहितला असेल। हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मराठवाड्याचे नेते आदरणीय माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब होते। समाजातील इतर मान्यवर नेते पण इथे उपस्थित होते। एक बहुमान भारतीय जनता पार्टीनं धनगर समाजाचा केला आणि एक सर्वोच्च पदावर जे सरपंच पदापासून पंचायत समिती सभापती, दोनदा आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आज वरिष्ठ सभागृहाचे सभापती पर्यंत जे गेलेत त्यांचा नागरी सत्कार म्हणजे फार अभिमानाची गोष्ट समाजासाठी आजची होती। एक चांगला अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथं झालेला आहे। परभणी जिल्ह्यातील समाज बांधवाची सर्वांची इच्छा आहे, माझी सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे। सुरुवातीपासूनच तुम्ही सर्वजण मला पाहता काम करीत असताना आम्ही खूप प्रयत्न केले, निवेदन दिले, सर्व केलं, नगरपालिकेचा ठराव पण घेतला। काही तांत्रिक तिथे अडचणी आल्या, आता त्या अडचणी पण तात्काळ दूर होतील आणि समाज बांधवाच्या मनात जे आहे, जे माझ्या मनात आहे, सर्वांच्या मनात जे आहे, नक्कीच त्याच जागेवर लवकरच स्मारक आणि भव्य दिव्य असा पुतळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आणि हे म्हणजे 300वी जयंतीचे वर्ष आहे। केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेत आहे आणि ज्या मातेने काशी ते कन्याकुमारी आदर्श असा राजकारभार केला
आपण बघितलं असेल हजारो मंदिराचा जीर्णोद्धार केला. आज सुद्धा त्यांचे विकासाचे कामं आपल्याला पाहायला मिळतात. त्या मातेचा पुतळा स्मारक आमच्या जिल्ह्यात व्हावं ही प्रत्येक समाज बांधव भावना आहे. नक्कीच लवकरच ती भावना पालकमंत्री महोदया मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील, आमचं सरकार असेल, सर्व समाज बांधवाच्या वतीने लवकरच पूर्ण होईल. सुरेश भुमरे हा काम करणारा कार्यकर्ता आहे. जिल्ह्यानं बघितलं, मराठवाड्यानं बघितलं, पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे आम्ही पूर्ण केलेली आहे. साहजिक आहे, समाजाला वाटतं एवढं काम करतात, मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि सुरेश भुमरेला बी संधी मिळाली पाहिजे. आपण पाहितलं असेल, लोकसभा असेल, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 4पैकी 3 जागा निवडून आणण्यामध्ये समाज बांधवाचा सिंहाचा वाटा आहे. समाज एकत्र करण्यामध्ये आम्ही प्रत्येक गावगाव फिरलो. जिंतूर मतदारसंघात तर प्रत्येक गावात बैठका घेतल्या. गंगाखेड असेल, पाथरी असेल, परभणी असेल. त्यामुळं सर्वांना वाटतं की सुखादुःखात धावून येणारा एक कार्यकर्ता आहे. कधी अडचण आली समाज बांधवाला, दवाखान्याचा विषय असेल, पोलीस स्टेशनचा विषय असेल, आमचा मेंढपाळ बांधवाचा प्रश्न असेल, तर इथं सुरेश भुमरे हा धावून येतो. या माणसामागं ताकद उभी राहिली पाहिजे आणि हा काम करीत असताना सुरेश भुमरे सर्व समाजाला सोबत घेऊन काम करतो. त्यामुळं नक्कीच परभणी जिल्ह्यातील जनतेच्या मनात भावना आहे, समाजाच्या मनात भावना आहेत आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये आठवण दौरा केला. नागपूरला समाजासाठी एसटीच्या आरक्षणासाठी भव्यदिव्य असा मोर्चा 50,000 समाज बांधव इथे उपस्थित होते. अनेक आंदोलन मोर्चे या जिल्ह्यात आम्ही केलेत. त्यामुळे समाजाला साहजिक वाटतं की हा आपला माणूस कुठेतरी मोठ्या पदावर बसला पाहिजे. नक्कीच आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे. अहिल्यादेवी होळकरांचा आशीर्वाद सोबत आहे, सर्व जनतेचा आशीर्वाद आहे आणि सर्व नेतृत्वाचा पण मला विश्वास आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, राम शिंदे साहेब असतील, मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील, अनेक आता सर्वच नेते आता आमदार गुट्टे साहेब बी म्हणले, सगळेच म्हणले